नमस्कार। 2 महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न। तत्पूर्वीच नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल। पतीचा अग्नी देण्यास ही नकार। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। जळगाव येथील सागर रामराव बारी वय 32 या तरुणाशी जागृती वराडे हिचा 2 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर नव्या संसारालाही दोघांनी सुरुवात केली। सागर, जागृती आणि सागरचे आई वडील मुंबई येथे राहत होते। जागृतीच्या वडिलांची परिस्थिती बेताचीच होती, तरीही त्यांनी जावई सागर यास लग्नामध्ये 14 ग्रॅम सोन्याची चैन आणि 6 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली होती। त्यानंतर मुंबई येथे अजून एक घर घेण्यासाठी सागरचे आई वडील जागृतीला पैसे मागू लागले। ही बाब जागृतीने आपल्या वडिलांना सांगितली। तेव्हा गजानन वराडे यांनी सागरच्या घरी येऊन त्याच्या आई वडिलांची समजूत काढत म्हणाले की सध्या शेतीचा हंगाम चालू आहे, शेतीमध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत, एवढं पीक निघाल्यानंतर तुम्हाला थोडेफार पैसे मी देतो। त्यानंतर काही दिवसांनी जागृतीने आपल्यामुळे वडिलांना त्रास होत आहे, वडिलांच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आहे, त्यामध्ये सासू सासरे सतत पैशावरून टोमणे मारत आहेत। यामुळे जागृतीने एक चिठ्ठी लिहिली। त्यामध्ये माझ्या मृत्यूला माझे सासू सासरे जबाबदार असून मी माझे जीवन संपवते असं लिहून शुक्रवारी 5 जुलै रोजी गळफास घेऊन जागृतीने आपलं जीवन संपवलं। ही माहिती माहेरी कळताच माहेरच्या लोकांनी एकच आक्रोश केला। त्यानंतर जागृतीच्या पतीने आग्नेय देण्यासही नकार दिला। जागृतीच्या भावाने खर्रापाना हिते अंत्यसंस्कार केले। जागृतीच्या वडिलांनी तिच्या सासू सासऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे।